Namaskar and welcome to Grow Your Business digitally powered by Tech Manager and co-powered by Vistonia Solutions. मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिकल ऍड रन करणार आहोत म्हणजेच जाहिरात लावणार आहोत. भरपूर दिवस झाले ज्या गोष्टींसाठी जी तुम्ही वाट बघताय म्हणजे काल आपण मी Facebookचं पेज बनवलं. आज माईक पण मी यूज करतोय. काल आपण Facebookचं पेज बनवलं. Instagramला जस्ट तुमचं अकाउंट कनेक्ट करून घ्यायचंय. आज आपण मेटा ऍड रन करणार आहोत. जाहिरात रन करणार आहोत. आज जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे, ती प्रोसेस तुम्हाला बारकाईने नोट डाउन करून घ्यायची आहे. मला इथं सांगा, आज क्लास फर्स्ट टाइम कोण जॉइन करतंय? कालचा क्लास कोणाचा मिस झाला होता? त्यांनी 1 असं टाइप करा. आज क्लास फर्स्ट टाइम कोण जॉइन करतंय? ओके, 1. ओके, स्वप्नील सर आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, भरपूर सारे लोक. ठीक आहे, काही हरकत नाही. आजचा क्लास देखील तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बारकाईने नोट डाउन करून घ्यायच्या आहेत. ज्या काही गोष्टी असतील त्या. म्हणजे मी जेवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल, प्रॉपर गोष्टी तुम्हाला नोट डाउन ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. कारण आज मी तुम्हाला अशी गोष्ट शिकवणार आहे, जी गोष्ट शिकण्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी एक महिन्याचे 20-25 हजार तुम्हाला पे करावे लागतील. येस, येस. येऊ शकतं, येऊ शकतं. ओके. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट गेट स्टार्टेड. तर सर्वात पहिल्यांदा मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. ओके. तर या ठिकाणी मी माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता सर्वप्रथम मी वन्स अगेन सांगतोय, प्लीज कीप पेन पेपर विथ यू. पेन पेपर घेऊन सर्वांना बसायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं? आपला लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल जे काही आपल्याकडे असेल, तर ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. लॅपटॉप असू द्या, डेस्कटॉप असू द्यात, मोबाईल असू द्यात, व्हॉटएव्हर जे काही असेल ते तुम्हाला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला क्रोम ब्राउझर जे आहे ते क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे 3 मॅजिकल वर्ड सर्च करायचे. कोणते आहेत ते 3 मॅजिकल वर्ड? चला मी तुम्हाला सांगतो कोणते आहेत ते 3 मॅजिकल वर्ड. तर इथे येऊन तुम्हाला सर्च करायचंय ॲड्स मॅनेजर Facebook. आहे ॲड्स मॅनेजर Facebook. या शब्दांवरती प्रेम करा. बघा तुमच्या बिझनेसला खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळणार आहे. क्रोम ब्राउझर ओपन करायचं तर सर्च करायचं ॲड्स मॅनेजर Facebook. असं सर्च केल्यानंतर एंटर करायचं. ज्यावेळेस तुम्ही सर्च करता ॲड्स मॅनेजर Facebook आणि एंटर करता, त्यावेळेस तुमच्या समोर काही अशा प्रकारची एक लिंक, काही अशा प्रकारचं पेज ओपन होतं. इथे तुम्हाला दाखवलं जातं ॲड्स मॅनेजर मेटा फॉर बिझनेस या शब्दाला खूप बारकाईने लक्ष द्या. मेटा फॉर बिझनेस ॲड्स मॅनेजर. सिम्पली आपल्याला काय करायचंय? त्या लिंकवरती क्लिक करायचंय. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण पोहोचतो या प्रकारच्या एका इंटरफेसवरती, या एका पेजवरती. इथे असतं ॲड्स मॅनेजर, क्रिएट अँड मॅनेज ॲड्स ऑन डेस्कटॉप अँड मोबाईल. आणि त्याखाली तुम्हाला दिलेलं आहे गो टू ॲड्स मॅनेजरचं ब्लू कलरमध्ये एक बटन. आपल्याला काय करायचंय? त्या गो टू ॲड्स मॅनेजरवरच्या ब्लू कलरच्या त्या बटनवरती क्लिक करायचंय. मी त्या ब्लू कलरच्या गो टू ॲड्स मॅनेजर बटनवरती क्लिक करत आहे. जेव्हा मी गो टू ॲड्स मॅनेजर ब्लू कलरच्या बटनवरती क्लिक करतोय, त्यावेळेस बघा आपल्यासमोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आहे तो ओपन झालेला आहे. तिथे भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला दिसतायत. आता इथूनच आपल्याला आपली पहिली प्रॉपर ॲड रन करायची आहे. जाहिरातींचे 6 प्रमुख प्रकार असतात. आता इथे इथपर्यंत मी कसं पोहोचलो पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांना सांगत आहे. येस, येस. आय विल रिपीट. ओके. इथपर्यंत कसं पोहोचलो? मी पुन्हा एकदा सांगतो कारण फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय. तर लक्ष प्लीज द्या. क्रोम ब्राउझर ओपन करायचं. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे मॅजिकल वर्ड सर्च करायचे. कोणते 3 मॅजिकल वर्ड सर्च करायचे? कोण सांगेल मला कोणते 3 शब्द सर्च करायचेत आपल्याला? एनीबडी? येस. ॲड्स मॅनेजर Facebook असं सर्च करायचं आणि एंटर करायचं. ज्यावेळेस तुम्ही सर्च कराल ॲड्स मॅनेजर Facebook, त्यावेळेस सगळ्यात पहिली लिंक आपल्यासमोर ओपन होईल. ती अशा प्रकारचा इंटरफेस येईल. ती लिंक आपल्याला सर्वात पहिली येते, ती ओपन करायची. ही लिंक ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस आलेला दिसेल. ओके. काही अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल.
तर इथे तुम्हाला गो टू ऍड्स मॅनेजर या बटनला क्लिक करायचंय. या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पोहोचता काही या प्रकारच्या एका इंटरफेसवरती. आता हे आहे फेसबुकचं ऍड्स मॅनेजर. इथून लागते जाहिरात, इथून पोहोचतो आपण लाखो लोकांपर्यंत. आता आपला हा जो माऊस आहे, हा माऊस लेफ्ट हँड साइडला घेऊन जायचा आहे. इथे आहे काउंट ओव्हरव्ह्यू आणि काउंट ओव्हरव्ह्यूच्या खाली आहे कॅम्पेन्स. तर कॅम्पेन्स या बटनला क्लिक करायचं आहे. कॅम्पेन्स या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे एक पुन्हा एकदा इंटरफेस जो आहे तो इंटरफेस ओपन होतो. आता यापूर्वी जर तुम्ही जाहिराती लावली असतील तर त्या जाहिराती इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होतात. जर रन केलेल्या असतील तर, जर बूस्ट पोस्ट वगैरे केलेलं असेल तर ते इथं रिफ्लेक्ट होतं. आता या सर्व जुन्या गोष्टींना आपल्याला डिलीट करून टाकायचंय. जुन्या सर्व गोष्टींना डिलीट करून टाकायचं. कशा प्रकारे डिलीट करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि ते डिलीटचं बटन, या डिलीट बटनला क्लिक करायचं आणि डिलीट करून टाकायचं. आता जुन्या सर्व गोष्टींना तुम्ही डिलीट केल्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे एक इंटरफेस जो आहे तो इंटरफेस ओपन होतो, एकदम पूर्णपणे ब्लँक. हे आहे तुमचं ऍड्स मॅनेजर. हेच ऍड्स मॅनेजर तुम्हाला हाय क्वालिटी लीड्स मिळवून देणार आहे, हाय क्वालिटी कस्टमर मिळवून देणार आहे, जे कस्टमर तुमचं प्रोडक्ट परचेस करणार आहेत. आता जाहिरात रन करण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट आहे, ती महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. कोणती आहे ती महत्वाची गोष्ट? की जाहिरातींचे 6 प्रमुख प्रकार असतात. किती प्रकार असतात? जाहिरातींचे 6 मेन टाइप्स असतात. तर ते 6 मेन प्रकार कोणते आहेत आणि आपल्या व्यवसायासाठी नेमकी कोणत्या टाइपची ऍड सूट होते, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा फाइंड आउट करायचंय. आपल्या व्यवसायाला जी ऍड सूट होते तीच ऍड आपण रन करायची. नाहीतर तुम्ही फेसबुक वरती पैसे खर्च कराल, ऍड रन कराल, पण चुकीची जर जाहिरात रन केली तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला प्रॉपर तुमच्या व्यवसायाला साजेशी, तुमच्या व्यवसायाला रिझल्ट देणारी ऍड रन करायची. आता जाहिरातींचे 6 प्रमुख प्रकार कुठे असतात आणि काय अर्थ असतो त्यांचा, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात. इथे बघा ग्रीन कलरचं क्रिएट असं एक बटन आहे. ग्रीन कलरचं प्लस बटन आहे, त्याच्यासमोर क्रिएट असं लिहिलेलं आहे. तर त्या बटनवरती आपण क्लिक करायचंय. जेव्हा आपण त्या बटनवरती क्लिक करू त्यावेळेस आपल्या समोर काही अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आहे तो इंटरफेस ओपन होतो. आता इथे बघा तुम्हाला काय दिसतंय? इथे तुम्हाला दिसतंय अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड्स, ऍप प्रमोशन आणि सेल्स. हे काय आहेत? हे आहेत जाहिरातींचे 6 प्रमुख प्रकार. अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड जनरेशन, ऍप प्रमोशन आणि तुमचं सेल्स कॅम्पेन. प्रत्येक टाइप ऑफ कॅम्पेन वेगळं काम करतं. प्रत्येक कॅम्पेनचं काम वेगळं आहे. कोणतं कॅम्पेन तुम्हाला इज्जत कमवून देतं, कोणतं कॅम्पेन तुम्हाला गर्दी गोळा करून देतं, तर कोणतं कॅम्पेन तुमच्याकडे लीड्स आणून देतं, ते कोणते कॅम्पेन्स तुम्हाला काय म्हणतात इन फ्युचर साठी प्रोडक्ट सेल करण्यासाठी मदत करतं, कोणतं कॅम्पेन तुमचे ऍप्स असतील तर ऍप डाउनलोड करण्यामध्ये मदत करतं. आणि काही कॅम्पेन असे असतात जे कॅम्पेन्स तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करून देतात विदाउट एनी एक्स्ट्रा एफर्ट्स. तर त्याच्यासाठी काय आहे, कोणते कॅम्पेन आहेत, कोणते कॅम्पेन तुमच्या व्यवसायासाठी महत्वाचं आहे हे समजून घ्या. आता सर्वात पहिलं कॅम्पेन आहे अवेअरनेस कॅम्पेन. तर या कॅम्पेनला जर आपण सिलेक्ट केलं तर इथे बघा काय येतंय, अवेअरनेस. शो युअर ऍड्स टू पीपल हू आर मोस्ट लाईकली टू रिमेंबर देम. म्हणजे तुमची जाहिरात अशा लोकांना दाखवा ज्या लोकांनी तुमची जाहिरात बघितल्यानंतर ते तुम्हाला किंवा तुमच्या प्रोडक्टला लक्षात ठेवतील. गुड फॉर रीच. तुमचं प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक नंबर आहे. ब्रँड अवेअरनेस. तुमच्या प्रोडक्ट बद्दलची, तुमच्या सर्व्हिस बद्दलची अवेअरनेस म्हणजे जनजागृती करण्यासाठी हे कॅम्पेन खूप उपयुक्त आहे. त्यानंतर व्हिडिओ व्ह्यूज. तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नसतील तर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आणून देण्याचं काम जे आहे ते अवेअरनेस कॅम्पेन या ठिकाणी करत असतं. हा फर्स्ट टाइप झाला. त्यानंतर सेकंड टाइप आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक कॅम्पेन काय म्हणतो बघा, सेंड पीपल टू अ डेस्टिनेशन. लोकांना एका ठिकाणी पाठवा.
सच ॲज युअर वेबसाईट, जसं की तुमची वेबसाईट, ॲप, Instagram प्रोफाइल और फेसबुक इव्हेंट, जसं की तुमचं ॲप असेल, वेबसाईट असेल, Instagram प्रोफाइल असेल, त्या ठिकाणी लोकांना पाठवा. ट्रॅफिक या शब्दाचाच अर्थ आहे गर्दी. म्हणजे हे कॅम्पेन तुम्हाला डिजिटल गर्दी गोळा करून देतं. गुड फॉर लिंक क्लिक्स. जर तुमच्याकडे एखादी लिंक असेल, जर तुमची एखादी वेबसाईट असेल, लँडिंग पेज असेल, तर लोकं त्या लिंकला क्लिक करतात, वेबसाईटवरती जातात, लँडिंग पेजवरती जातात. तिथं तुमच्या प्रॉडक्टबद्दलची माहिती पाहतात, तिथं तुमच्या सर्व्हिसबद्दलची माहिती पाहतात आणि माहिती कलेक्ट करून ठेवतात. लँडिंग पेज व्ह्यूज, Instagram प्रोफाइल व्हिजिट, मेसेंजर, Instagram, WhatsApp अँड कॉल असं दिलंय तर खरं, पण असं काही होत नाही. आता ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा क्लास करताय ती गोष्ट म्हणजे सगळ्यात जबरदस्त असं असणारं कॅम्पेन, दॅट इज एंगेजमेंट कॅम्पेन. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असो, कसलाही व्यवसाय असो, त्या व्यवसायाला रातोरात लीड जनरेट करून देण्याचं काम करतं एंगेजमेंट कॅम्पेन. आय कॅन गॅरंटी यू, जर तुम्ही तुमचा व्यवसाय आज सुरू केला असेल, आता सुरू केला असेल आणि तुम्हाला पुढील 8 दिवसांमध्ये, 8 नाही, चला पुढील 2 दिवसांमध्ये कस्टमर हवे असतील, ग्राहक हवे असतील, तर तुम्ही फक्त आणि फक्त एंगेजमेंट कॅम्पेन लावायचंय. हे एंगेजमेंट कॅम्पेन तुम्हाला पुढील 2 दिवसांमध्ये हाय क्वालिटी कस्टमर आणून देईल. जर तुमचा आज आत्ता सुरू केलेला व्यवसाय असेल तरी देखील इतकं पॉवरफुल हे कॅम्पेन आहे. आता इथे बघा, गेट मोर मेसेजेस, जास्तीत जास्त मेसेज मिळवा. परचेस थ्रू मेसेजिंग, म्हणजे जे लोक तुम्हाला मेसेज करतायत तेच लोक तुमचं प्रोडक्ट खरेदी करतील, तुमची सर्व्हिस खरेदी करतील. इतकंच नाही, तर व्हिडिओ व्ह्यूज येतील, म्हणजे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. पोस्टला एंगेजमेंट मिळेल, म्हणजे पोस्टला लाईक्स येतील, कमेंट्स येतील आणि तुमचे फॉलोअर्स देखील वाढतील. गुड फॉर कशासाठी चांगलं आहे? मेसेंजर, इंस्टाग्राम अँड व्हॉट्सअप. व्हॉट्सअपवरती हाय क्वालिटी लीड्स मिळवण्यासाठीच हे जबरदस्त असं कॅम्पेन आहे. व्हिडिओ व्ह्यूज, म्हणजे तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. पोस्ट एंगेजमेंट आणि सगळ्यात महत्वाचं आहे कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन. व्हॉट इज मीन बाय कन्व्हर्जन? कन्व्हर्जन म्हणजे नक्की नेमकं आहे तरी काय? कशाला कन्व्हर्जन म्हणायचं? कन्व्हर्जन म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही जाहिरात लावली आहे, कशासाठी तुम्ही जाहिरात लावली आहे? तुमचं प्रोडक्ट विकण्यासाठी, तुमची सर्व्हिस विकण्यासाठी. कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर, तुमच्या व्ह्यूअरचं रूपांतर, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती रील्स बघणाऱ्या लोकांचं रूपांतर तुमच्या ग्राहकांमध्ये करणं म्हणजे कन्व्हर्जन करणं. आणि एंगेजमेंट कॅम्पेन एक्झॅक्टली तुम्हाला हेच करून देतं. लीड जनरेशन, कलेक्ट लीड्स फॉर युअर बिझनेस अँड फॉर युअर ब्रँड. तुमच्या व्यवसायासाठी लीड्स कलेक्ट करून देण्याचं काम हे लीड जनरेशन कॅम्पेन करतं. बघा, तुम्ही जसं माझी ऍड पाहिली, ऍड पाहिल्यानंतर माझ्या वेबसाईटला गेलात. हे बघा, तुम्ही माझी ऍड पाहिली, ऍड पाहिल्यानंतर तुम्ही काय केलं? हे पेज ओपन झालं, class.techmanager.इन, आणि इथे तुम्ही काय केलं? या बटनला क्लिक केलं, फॉर्म ओपन झाला. इथे तुम्ही तुमचं नाव टाकलं, मोबाईल नंबर टाकला, ईमेल ऍड्रेस टाकला, बिझनेसचा टाईप टाकला आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला, व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन केली. त्याच्यासाठी अशा प्रकारच्या ऍड जर तुम्हाला रन करायच्या असतील तर तुम्हाला लीड जनरेशन कॅम्पेन लावायचं आहे. वेबसाईट अँड इन्स्टंट फॉर्म कन्व्हर्जन, हे कॅम्पेन सुद्धा तुम्हाला कन्व्हर्जन मिळवून देतं. त्यानंतर आहे ऍप प्रमोशन. जर तुमचं एखादं ऍप असेल तर लोक ते ऍप डाउनलोड देखील करतात आणि रेग्युलरली वापरतात सुद्धा. त्यानंतर आहे सेल्स कॅम्पेन, म्हणजे मार्केटिंग मध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारं आणि सगळ्यात जबरदस्त आउटस्टँडिंग काम करून देणारं कॅम्पेन म्हणजे सेल्स कॅम्पेन. मी या कॅम्पेनला सेल्स कॅम्पेन म्हणतच नाही, हे कॅम्पेन आहे मनी मेकिंग मशीन. हे कॅम्पेन अक्षरशः तुम्हाला कॉल न करता, मेसेज न करता, म्हणजे लोक तुमच्या ऍड पाहतील, लोक तुम्हाला कॉलही करणार नाहीत, लोक तुम्हाला मेसेजही करणार नाहीत, लोक तुम्हाला टेक्स्टही करणार नाहीत, कमेंटही करणार नाहीत, काहीच करणार नाहीत. डायरेक्टली तुमच्या वेबसाईटला जातील, ऍपला जातील, तिथे पेमेंट करतील आणि प्रोडक्ट डायरेक्टली खरेदी करतील. जसं अमेझॉनला, फ्लिपकार्टला प्रोडक्ट परचेस केलं जातं, प्रोडक्ट सेल केलं जातं. त्या प्रकारच्या ऍडव्हर्टाइजमेंट जर तुम्हाला रन करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला सेल्स कॅम्पेन लावायचं. बापरे! सर, इथं कन्फ्युजन होतंय. मी माझ्या व्यवसायासाठी नक्की कोणती जाहिरात लावायची? चिंता करू नका. मी तुमच्यासाठी एक एक्सेल शीट प्रिपेअर केलेली आहे. Google शीट प्रिपेअर केलेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ती शीटच दाखवतो. ही आहे ती शीट. बघा,
मी माझी गुगल शीट ओपन केली. इथे बघा तुम्हाला दिसतंय मेटा ऍड्स ऑब्जेक्टिव्ह डिटेल्ड. यावरती मी क्लिक करतो. तर ही एक शीट मी प्रिपेअर केलेली आहे. या शीटमध्ये मी ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले आहेत की कोणत्या कॅम्पेन म्हणजे कोणतं कॅम्पेन लावलं पाहिजे, गोल म्हणजे कशासाठी लावलं पाहिजे आणि कोणत्या व्यावसायिकांनी कोणतं कॅम्पेन लावले पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यावसायिकाचं नाव, प्रत्येक टाइप ऑफ व्यवसाय इथं लिहिलेलं आहे बघा. की बाबा तुमचा व्यवसाय रेस्टॉरंट, जिम, सॅलॉन, स्पा, डेंटल क्लिनिक असेल, तुम्ही न्यूजपेपरवाले असतील, तुम्ही इलेक्ट्रिशियन असतील, तुमचं लोकल स्टोअर असेल, तुम्ही जिम असेल, बुटीक असेल, तुम्ही ब्रोकर असाल, रिअल इस्टेट एजंट असाल, हॉस्पिटल असेल, क्लिनिक असेल, योगा असेल, व्हॉट एव्हर इट इज, तुमचं जे काही असेल ते सगळं काही तुम्ही मेन्शन केलेलं आहे. हे बघून तुम्हाला तुमची जाहिरात म्हणजेच ऍड जी आहे ती ऍड रन करायची आहे. ओके. आता हे एक्सेल शीट मी तुम्हाला क्लासच्या शेवटी देणार आहे. क्लासच्या शेवटी हे एक्सेल शीटची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता आपल्या सर्वांच्या उपयोगाचं कॅम्पेन म्हणजेच एंगेजमेंट कॅम्पेन. तर हे एंगेजमेंट कॅम्पेन आता आपण रन करणार आहोत. इथून पुढची प्रोसेस प्लीज सर्वांनी बारीक लक्ष देऊन पाहिजे. ही प्रोसेस जर तुम्हाला कळाली नाही तर उपयोग होणार नाही. एक गोष्ट जर मोबाईल वरती दुसऱ्या काही गोष्टी बघत असाल, घरात टीव्ही बघत असाल किंवा काहीही काम करत असाल तर मोबाईल एका ठिकाणी स्टेबल ठेवा आणि नोट्स काढायला सुरुवात करा. कारण इथून खरा गेम सुरू होतो. तर ऍड मॅनेजर ओपन केल्यानंतर इथं एंगेजमेंट कॅम्पेनला सिलेक्ट करायचंय. एंगेजमेंट कॅम्पेन सिलेक्ट केल्यानंतर इथे कंटिन्यू एक बटन आहे. त्या कंटिन्यू बटनला क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही कंटिन्यू बटनला क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर काही अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. तुमच्या समोर काही अशा गोष्टी ओपन अप होतील. ओके. तर तुमच्या समोर काही अशा प्रकारच्या गोष्टी ओपन होतील. आता इथं तुम्हाला कॅम्पेनचं संपूर्ण सेटिंग करायचंय. काय करायचंय? कॅम्पेनचं संपूर्ण स्ट्रक्चर, कॅम्पेनचं संपूर्ण सेटिंग तुम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. आता कशा प्रकारे करायच्या? लेट मी टेल यू. आता सर्वात पहिल्यांदा इथं तुम्हाला कॅम्पेनचं नाव लिहायचंय. इथे बघा बाय डिफॉल्ट एक गोष्ट लिहिलेली आहे. न्यू एंगेजमेंट कॅम्पेन. याला इरेज करायचंय. न्यू एंगेजमेंट कॅम्पेन जे लिहिलेलं आहे याला इरेज करायचंय आणि इथे आपल्याला काय सर्च करायचंय? इथे आपल्याला एक गोष्ट लिहायची. काय लिहायचं माहिती का? इथे तुम्हाला लिहायचंय तुमच्या कॅम्पेनचं नाव. मग काय लिहायचं? इथे तुम्ही तुमचं नाव टाकलं तरी चालेल. इथं तुम्ही तुमचं नाव टाकलं तरी चालेल. तुमच्या व्यवसायाचं नाव टाकलं तरी चालेल किंवा तुमच्या प्रोडक्टचं नाव टाकलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल 7 days लाईव्ह डिजिटल मार्केटिंग क्लास असं काहीही लिहिलं तरीही चालेल. ओके. म्हणजे व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही इथे लिहू शकता. अक्षरशः शब्दशः तुम्हाला जे हवंय ना ते नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. परंतु आपण एका प्रोफेशनल व्यक्तीकडून प्रोफेशनल पद्धतीने मार्केटिंग शिकतोय. आपण एक प्रोफेशनल प्रॅक्टिस केली पाहिजे. काय केलं पाहिजे माहितीये का? आपण इथं नाव टाकताना टाकलं पाहिजे आजची तारीख, ज्या दिवशी तुम्ही कॅम्पेन लॉन्च करत आहात, ज्या दिवशी तुम्ही ऍड लॉन्च करत आहात त्या दिवसाची तारीख तुम्हाला टाकायची. आज किती तारीख आहे? आज आहे 14 एप्रिल. इथं 14 एप्रिल 2026 हे लिहायचंय. त्यानंतर तुम्ही कोणती ऍड रन करताय? तुम्ही कोणती ऍड रन करताय? अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड जनरेशन, ऍप प्रमोशन की सेल्स? नेमकी कोणती ऍड रन करताय त्या कॅम्पेनचं नाव तुम्हाला इथं लिहायचंय. तर इथे मी लिहितो एंगेजमेंट, ENGAGEMENT. एंगेजमेंट असं लिहिलेलं मी. तुम्हाला देखील अशाच प्रकारे लिहायचंय. त्यानंतर इथे आहे कॅम्पेन डिटेल्स. काय आहे? कॅम्पेन डिटेल्स. कॅम्पेन डिटेल मध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे बाईंग टाईप आणि दुसरं आहे कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह. मग यामध्ये आपल्याला काय सिलेक्ट करायचंय? बाईंग टाईपच्या तिथे जायचं, एडिट बटनला क्लिक करायचं. तर तुम्हाला पुन्हा दोन ऑप्शन दिसतील. एक दिसेल ऑप्शन, दुसरं दिसेल रिझर्वेशन. मग यापैकी आपण काय सिलेक्ट करायचं? ऑप्शन आणि रिझर्वेशन पैकी आपण काय सिलेक्ट करायचं? नेहमी लक्षात घ्या, जेव्हा केव्हा तुम्हाला ऑप्शन आणि रिझर्वेशन असे दोन ऑप्शन्स दिसतील त्यावेळेस आपण सिलेक्ट करायचंय फक्त आणि फक्त ऑप्शन याच ऑप्शनला. बाकी कोणत्याच ऑप्शनला आपण सिलेक्ट करायचं नाही. रिझर्वेशनला सिलेक्ट करायचं नाही किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा कोणता ऑप्शन असेल तर त्या ऑप्शनला देखील सिलेक्ट करायचं नाही. आपण सिलेक्ट करायचं
ऑप्शनला आणि फक्त ऑप्शनला, या ठिकाणी मी ऑप्शनला सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर थोडं खाली आल्यावरती इथे आहे तुम्हाला कॅम्पेन ऑब्जेक्टिव्ह. कॅम्पेन ऑब्जेक्टिव्हच्या इथे जर तुम्ही एडिट वरती क्लिक कराल त्यावेळेस तुमच्या समोर बघा काही अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील. पुन्हा एकदा येईल अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड जनरेशन, ऍप प्रमोशन, सेल्स. फेसबुक तुम्हाला विचारतं भाई नक्की तुला एंगेजमेंटच लावायचं का? जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही पुन्हा देखील इथून चेंज करू शकता. आपल्याला फिक्स आहे आपल्याला कोणती कॅम्पेन लावायचं आहे, आपल्याला एंगेजमेंट कॅम्पेन लावायचं आहे. कारण का आपल्याला दररोज 50 पेक्षा जास्त हाय क्वालिटी कस्टमर मिळवायचे. दॅट्स वाय आपण एंगेजमेंट या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. तुम्हाला देखील जे कॅम्पेन लावायचंय ते कॅम्पेन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्ही थोडं खाली स्क्रोल करायचंय. थोडं खाली स्क्रोल करायचंय. इथे तुम्हाला दिसेल बजेट आणि बजेटच्या खाली दिसेल तुम्हाला बजेट स्ट्रॅटेजी. बजेट स्ट्रॅटेजीच्या तिथे बघा दोन गोष्टी आहेत. सर्वात पहिला आहे कॅम्पेन बजेट आणि दुसरा आहे ऍड सेट बजेट. दोन गोष्टी आहेत बघा मी झूम करून दाखवतो. एक आहे कॅम्पेन बजेट आणि दुसरं आहे ऍड सेट बजेट. तर यामध्ये आपण काय सिलेक्ट करायचं, कॅम्पेन बजेट सिलेक्ट करायचं की ऍड सेट बजेट सिलेक्ट करायचं? मग आज सारखं मी पुन्हा एकदा सांगतो की जेव्हा पण तुम्हाला बजेट हा ऑप्शन दिसेल आणि बजेट स्ट्रॅटेजी हा ऑप्शन दिसेल त्यावेळेस आपण सिलेक्ट करायचंय सेकंड नंबरच्या ऑप्शनला, म्हणजेच ऍड सेट बजेट या ऑप्शनला. कशाला सिलेक्ट करायचंय? ऍड सेट बजेट या ऑप्शनला. या व्यतिरिक्त कोणत्याच ऑप्शनला सिलेक्ट नाही करायचं. कशाला सिलेक्ट करायचंय? ऍड सेट बजेटला. ओके. ऍड सेट बजेटला सिलेक्ट केल्यानंतर इथे एक छोटासा चेक बॉक्स असतो. या चेक बॉक्सला ऑन केलं तरी चालेल, ऑफ केलं तरीही चालेल. डझंट मॅटर, काही फरक पडत नाहीये त्याने. ओके. त्यानंतर इथे आहे ए बी टेस्ट. आता ए बी टेस्ट हा एक फार सेन्सिटिव्ह विषय आहे. ए बी टेस्ट बाय डिफॉल्ट बंद असतं. सगळ्यांच्या कॅम्पेनमध्ये बंद असतं. तुम्ही कोणतीही ऍड लावा ते बंदच दिसतं. जर चुकून तुमच्या अकाउंटमध्ये ते ऑन असेल तर त्याला ताबडतोब बंद करा. का बंद करायचं माहितीये का? याचं रिझन फार सिंपल आहे. जर तुम्ही त्याला ऑन कराल तर तुमचा खर्च डबल होईल, 2x होईल. जर तुम्ही त्याला ऑन कराल तर म्हणजे जे काम तुमचं 100 रुपयांमध्ये होणार होतं त्याच कामाला तुम्हाला 200 रुपये लागू शकतात आणि बरेचदा लागतात सुद्धा. जर तुम्ही ए बी टेस्ट हा ऑप्शन चालू ठेवला तर, ऑन ठेवला तर. म्हणून आपल्याला ए बी टेस्ट हा वाला ऑप्शन बंद ठेवायचा आहे, ऑफ ठेवायचा आहे. त्याला बिलकुल सुद्धा चालू करायचं नाही. ऑलवेज कीप इन माइंड टू टर्न ऑफ ए बी टेस्ट. ओके. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचंय. इथे आहे स्पेशल ऍड कॅटेगरीज. या ऑप्शनला हात सुद्धा लावायचा नाही. का लावायचं नाही, कशामुळे लावायचं नाही, ह्याचे रिझन्स मी तुम्हाला पुढील अपकमिंग क्लासेसमध्ये सांगेलच. परंतु आता इतकं लक्षात घ्या की स्पेशल ऍड कॅटेगरी या ऑप्शनला आपल्याला बिलकुलही क्लिक करायचं नाहीये. ओके. त्यानंतर इथे एक छोटस ऑप्शन आहे नेक्स्टचं. आपण काय करायचं? नेक्स्ट या बटनला क्लिक करायचं आणि आपण पोहोचतो सेकंड नंबरच्या पेजवरती. आता हे पेज आहे अतिशय महत्वाचं. इथंच ठरतं की तुमची जाहिरात पैसे देणाऱ्या ग्राहकाला दिसणार आहे, की तुमची जाहिरात टाइमपास करणाऱ्या ग्राहकाला दिसणार आहे, की तुमची जाहिरात पैसे लाँग टर्म मध्ये देणाऱ्या ग्राहकाला दिसणार आहे, की तुमची जाहिरात कमी पैसे देणाऱ्या ग्राहकाला दिसणार आहे, की तुमची जाहिरात जास्त पैसे देणाऱ्या ग्राहकाला दिसणार आहे. म्हणजे ग्राहकाची क्वालिटी म्हणजे कस्टमरची क्वालिटी म्हणजेच लीडची क्वालिटी ठरते तुमच्या या सेकंड नंबरच्या पेजवरती. ओके. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ह्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत कोणत्याच क्लासमध्ये, फ्री क्लासमध्ये तर कोणी सांगतच नाही, तिथं गोष्ट वेगळीच. पण जवळपास तुम्ही 7-7,500 रुपये भरून देखील या गोष्टी कोणी शेअर करत नाही. का शेअर करत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. ह्या गोष्टी जर तुम्ही स्वतः शिकलात, तर तुम्ही कोणत्याच एजन्सीला महिन्याचे 20,000 ते 25,000 रुपये भरणार नाहीत. कोणत्याच कोचची अपॉइंटमेंट बुक करणार नाहीत. त्यांना विचारणार नाहीत, की आमचा बिझनेस कसा ग्रो करणार? आणि तुम्ही जर त्यांना विचारलंच नाही, तर बाय डिफॉल्ट त्यांचा बिझनेस ग्रो होणार नाही. म्हणून कोणताच कोच, कोणताच एजन्सीवाला, कोणताच कन्सल्टंट तुम्हाला ह्या गोष्टी शेअर करणार नाहीत. म्हणून ह्या गोष्टींची खूप जास्त व्हॅल्यू आहे, खूप जास्त रिस्पेक्ट आहे. तर प्लीज सर्वांनी या गोष्टी
प्रॉपरली इम्प्लिमेंट करा. जर तुम्हाला मिळतंय तर ते प्रॉपरली तुम्ही युटिलाइज केलं तर खरंच खूप छान रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल. तर इथे आहे ऍड सेट नेम. ऍड सेटचं नाव टाकायचं. मग आज सारखं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही नाव या ठिकाणी टाकू शकतो. व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही बिनधास्त टाकू शकता. म्हणजे तुम्ही तुमचं नाव टाका, तुमच्या बायकोचं नाव टाका, तुमच्या मुलांचं नाव टाका, तुमच्या प्रोडक्टचं नाव टाका, तुमच्या सर्व्हिसचं नाव टाका, तुमच्या कंपनीचं नाव टाका. व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला जे वाटतंय ते नाव तुम्ही बिनधास्त टाकू शकता. परंतु आपण एक स्टँडर्ड प्रोसेस फॉलो करतो. आपण एक प्रोफेशनल पद्धतीने हे शिकतोय की नाही. प्रोफेशनल आणि स्टँडर्ड प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. काय करायचंय? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाकायचंय नाव. नाही. आपल्याला टाकायची तारीख. 14th ऑफ एप्रिल. भरपूर साऱ्या लोकांना वाटलं असेल की फ्री क्लास आहे म्हणून रेकॉर्डेडच असेल. पण हा रेकॉर्डेड क्लास नाही. आज 14 एप्रिल तर 14 एप्रिललाच मी लाईव्ह शिकवतोय. ओके. 14th ऑफ एप्रिल त्यानंतर 2026. आता सगळ्यात पहिल्यांदा लिहायचंय तुम्ही ही जाहिरात कुठे लावणार आहात? व्हॉट डू यू वॉन्ट टू रन दिस ऍड? तर ही जाहिरात मी लावतोय पुण्यामध्ये. तर इथे लिहितो मी पुणे. बरं पुण्यामध्ये किती किलोमीटर? तर मी लावतोय पुण्यामध्ये 50 किलोमीटर. तर इथे मी लिहितो पुणे प्लस 50 किलोमीटर्स. ओके. बरं ही जाहिरात तुम्ही कोणाला दाखवणार आहात? तर ही जाहिरात मी दाखवतोय 22 ते 45 वयोगटातल्या लोकांना. इथं मी काय लिहिलेलं? लिहिलंय 14th ऑफ एप्रिल 2026 पुणे प्लस 50 किलोमीटर्स 22 ते 45. आता याचा अर्थ बिलकुलही असा होत नाही की इथे मी लिहिलंय म्हणून 22 ते 45 वयोगटातल्या लोकांना दिसेल. इथे मी लिहिलंय म्हणून पुण्यातल्या 50 किलोमीटर एरियामधल्या लोकांना दिसेल. असा याचा अर्थ बिलकुलही होत नाही. हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. तुम्हाला समजण्यासाठी आहे की आपण कोणती जाहिरात लावलेली, कधी लावलेली, कुठे लावलेली आणि कोणासाठी लावलेली. When, why and for whom. When, why and for whom. ओके. हे समजून घेण्यासाठी. ओके. त्यानंतर थोडं खाली तुम्ही आलात तर इथे तुम्हाला दिसेल एक मिनिट. इथे तुम्हाला दिसेल कन्व्हर्जन. काय दिसेल तुम्हाला? कन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे नक्की असतं तरी काय बाबा? कशाला कन्व्हर्जन म्हणायचं? ओके. कन्व्हर्जन म्हणजे काय? तर मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे Instagramवरती, YouTubeवरती जे लोक आहेत, जे रील्स पाहतात, त्यांचं रूपांतर कुठे करणे? कशात करणे? ग्राहकांमध्ये करणे, कस्टमर्समध्ये करणे. दिस इज कॉल्ड एज कन्व्हर्जन. यालाच कन्व्हर्जन म्हणायचं. परंतु इथे बघा एक गोष्ट लिहिलेली आहे. कन्व्हर्जन लोकेशन. काय लिहिलेलं आहे? कन्व्हर्जन लोकेशन. कन्व्हर्जन लोकेशनचा अर्थ तरी होत म्हणजे अर्थ नेमका होतो तरी काय? बघा, एक उदाहरण देतो. तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला, मित्राला भेटायला जायचं असेल, तर तुम्ही त्याला काय सांगता? "भाई, तू या कॉफी शॉपमध्ये ये. आपण इथे भेटू, आपण तिथे भेटू, आपण तुझ्या घरी भेटू, आपण माझ्या घरी भेटू." चल नाही बाबा, आपण एखाद्या कॉफी शॉपमध्ये भेटू, कुठेतरी भेटू. एक लोकेशन ठरवतं की नाही? तसं Facebook तुम्हाला विचारतंय, की तुमचं कन्व्हर्जन कुठे झालं पाहिजे? त्या कन्व्हर्जनचं लोकेशन काय असलं पाहिजे? म्हणजे तुमच्या ग्राहकाचं, तुमच्या ऑडियन्सचं रूपांतर कस्टमरमध्ये कुठे झालं पाहिजे आणि कशाच्या स्वरूपात झालं पाहिजे? ओके. तर तिथे आपल्याला सांगायचं कन्व्हर्जन लोकेशन. आता कन्व्हर्जन लोकेशनमध्ये जर तुम्ही आलात, तर इथे बघा. इथे आहे मेसेज डेस्टिनेशन्स, ऑन युअर ॲड, कॉल, वेबसाईट, ॲप, Facebook अँड Instagram. मग यामध्ये आपण काय सिलेक्ट केलं पाहिजे? कशाला सिलेक्ट करायचंय? कॉलला सिलेक्ट करायचं, मेसेजला सिलेक्ट करायचं, ऑन युअर ॲडला सिलेक्ट करायचं, वेबसाईटला सिलेक्ट करायचं, ॲपला सिलेक्ट नेमकं सिलेक्ट कशाला करायचंय? तर लक्षात घ्या, आपण सिलेक्ट करायचंय मेसेज डेस्टिनेशन्सला. कशाला सिलेक्ट करायचंय? मेसेज डेस्टिनेशन्स. गेट पीपल एंगेज विथ युअर ब्रँड ऑन मेसेंजर, WhatsApp अँड Instagram. म्हणजे आपण सर्वात पहिल्या ऑप्शनला म्हणजेच मेसेज डेस्टिनेशनला सिलेक्ट करायचं आहे. ओके. मेसेज डेस्टिनेशन आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊयात. आता मेसेज डेस्टिनेशन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं Facebookचं पेज जे आहे ते Facebookचं पेज सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही एंगेजमेंट कॅम्पेन सिलेक्ट केलंय का स्नेहाजी? ओके. लाईव्हमध्ये प्रॅक्टिस करू नका, रेकॉर्डिंग बघून करा. लाईव्हमध्ये प्रॅक्टिस करू नका, कन्फ्युजन होईल. ओके. इथे आहे
फेसबुक पेज. तर इथे तुम्ही जे कोणतं Facebookचं पेज काल बनवलेलं आहे ते पेज सिलेक्ट करू शकता. तिथे माझे भरपूर सारे पेजेस आहेत. मला ज्या पेजवरून जाहिरात लावायची ते पेज या ठिकाणी मी सिंपली सिलेक्ट करू शकतो. आता तुम्हाला जे कोणत्या पेजवरून ॲड लावायचे ते पेज या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं. या ठिकाणी मी माझं टेक मॅनेजरवालं हे जे पेज आहे, हे पेज सिलेक्ट केलेलं आहे. आता त्यानंतर इथं असतं मेसेज डेस्टिनेशन, की बाबा तुम्हाला एक्झॅक्ट मेसेज कुठे हवाय. मेसेज मिळवण्याचे पण 3 प्लॅटफॉर्म आहेत. मेसेज हो, रेकॉर्डिंग मिळेल. मेसेज तुम्हाला रिसीव्ह करण्याचे पण 3 प्लॅटफॉर्म आहेत. एक आहे मेसेंजर, Instagram आणि तुमचं WhatsApp. आता ह्यात 2 ऑप्शन आहेत. एक आहे ऑटोमॅटिक डेस्टिनेशन आणि सेकंड आहे तुमचं मॅन्युअल डेस्टिनेशन. एक आहे ऑटोमॅटिक डेस्टिनेशन आणि दुसरं आहे मॅन्युअल डेस्टिनेशन. ऑटोमॅटिक डेस्टिनेशन मध्ये काय म्हणतंय बघा, वी विल सेंड पीपल टू दी मेसेजिंग ॲप वेअर दे एंगेज मोस्ट ॲट लोअर ॲड कॉस्ट. आम्ही तुमची जाहिरात थोडक्यात आमच्या मनाने दाखवू आणि लोकांना आमच्या मनाने एकतर हवं असेल तर त्यांना मेसेंजरला पाठवू, हवं असेल तर त्यांना इंस्टाग्रामला पाठवू, जर आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवू. आम्हाला जिथे वाटेल तिथे आम्ही लोकांना पाठवू. आता तुमच्या सर्वांचं अटेन्शन 2 मिनिटासाठी स्क्रीनकडे किंवा नोटबुकवरून माझ्याकडे द्या. माझा एक प्रश्न आहे तुमच्या सर्वांना. जस्ट अ सेकंड. येस पद्मजा मॅम, यू आर को होस्ट नाव. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हा सर्वांना. मी चॅट बॉक्स ओपन केलेलं आहे. मला सांगा, लास्ट टाइम मेसेंजर ॲप कधी ओपन केलं होतं? जे Facebookचं मेसेंजर ॲप आहे, ते लास्ट टाइम कधी ओपन केलं होतं? नो. आज, परवा, कधीच नाही, नाही, नेव्हर, नो, खूप दिवस झाले. आज केलं तर ओके, ग्रेट. आज खूप दिवस झाले. 6 महिने, 15 दिवस, रोज, नेव्हर, नो, रोज. जवळपास 80% लोकांचं उत्तर आहे, की त्यांनी Facebookच यूज करत नाही. हो. 80% लोकांचं उत्तर आहे, की त्यांनी मेसेंजर ॲप ओपनच केलं नाही. 5 इयर्स बिफोर. ओह! 2 मंथ्स बॅक. Instagramचा रिक्वेस्टेड फोल्डर कधी ओपन केलेला आहे? Instagramचा रिक्वेस्टेड फोल्डर. कारण नवीन मेसेज रिक्वेस्टेड फोल्डरमध्येच येतो. खूप दिवस झाले. माहिती नाही. नेव्हर, एव्हरीडे, डेली. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. कधीतरी, अल्वेज, रिअरली, नो, नो, नो आयडिया. नाही. ओके, नेव्हर. बरं. मला सांगा, WhatsApp कधी ओपन केलतं? काय जर आत्ताच 15 मिनिटापूर्वी तुम्हीच तर मेसेज पाठवला, की क्लास सुरू होऊन 15 मिनिटं झाले. WhatsApp लास्ट टाइम कधी ओपन केलतं? लास्ट टाइम. बरं. तुम्हाला माहिती आहे, एका कंपनीने रिसर्च केलेला. आता पब्लिक प्लॅटफॉर्मवरती मी त्या कंपनीचं नाव नाही घेऊ शकत, बट तुम्हाला माहितीसाठी सांगतो. एका कंपनीने रिसर्च केलेला WhatsApp बद्दल संपूर्ण भारतात. आता संपूर्ण भारताचं मी तुम्हाला सांगत नाही, आपण आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलूया. त्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की ॲव्हरेज WhatsAppचा मेसेज 3.5 मिनिटामध्ये वाचला जातो. किती मिनिटामध्ये? 3.5 मिनिटामध्ये. बरं. 3.5 मिनिटामध्ये वाचला जातो. तुम्ही ही गोष्ट नोटीस केली आहे का बरं? एखाद्याचा मेसेज आपल्याला इग्नोर करायचा आहे. एखाद्याशी आपल्याला बोलायचंच नाहीये. त्याने मेसेज केलेला मेसेज आपण नोटिफिकेशन मधून वाचतो, पण वाचतो. बरोबर का प्रज्ञा मॅडम? एखाद्याला इग्नोर करायचं पण त्याचा मेसेज आपण नोटिफिकेशन मधून वाचतोच. किती लोक ऍग्री करतात माझ्यासोबत? बरं. मला सांगा, लोकांना तुमचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी किंवा तुमच्या प्रोडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय, त्यांना प्रॉपर मेसेज पाठवणे. ते लोक मेसेज वाचतील आणि तुमच्याशी चॅट करतील. आणि दुसरा पर्याय, त्यांना मेसेज पण पाठवणे आणि त्यांना प्रॉपर कॉलवरती आपल्या प्रोडक्टची डिटेल शेअर करणे आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन शेअर करणे. मला सांगा, कोणत्या केसमध्ये प्रोडक्ट विकलं जाईल? फक्त कॉलने, सॉरी, फक्त मेसेजने की कॉल प्लस मेसेजने?
कशाने प्रोडक्ट विकलं जाईल? तुम्हाला काय वाटतं? बोथ लागतील. ओके. कॉल प्लस मेसेज. ओके, ओके. बरं मला सांगा, इतकं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. मेसेंजरला लीड जर आली, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याला मिळेल का? मेसेंजरला जर लीड आली, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपल्याला मिळेल का? बरं Instagramला लीड आली तर? ओके. आय थिंक मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. लीड कुठं आपल्याला हवी आहे? लीड आपल्याला कुठे हवी आहे? WhatsApp ओन्ली. बरोबर. ओके. लेट्स मूव्ह फॉरवर्ड. आता इथे Facebookला म्हणायचं आला मोठा शहाणा मला नको सांगू. मी तर मॅन्युअल डेस्टिनेशन सिलेक्ट करणार. मॅन्युअल डेस्टिनेशन सिलेक्ट करायचं. इथे अगेन तोच प्रॉब्लेम येतो. मेसेंजर, Instagram, WhatsApp पण इथं तुम्ही अनचेक करू शकता. याला अनचेक करायचं आणि फक्त तुमचा WhatsApp नंबर इथे कनेक्ट जो आहे तो कनेक्ट ठेवायचा आहे. ओके. आता इथं एका Facebook पेजला तुम्ही 50 WhatsApp बिझनेस नंबर कनेक्ट करू शकता. किती? 50 WhatsApp बिझनेस नंबर तुम्ही इझिली कनेक्ट करू शकता. जर तुमचा नंबर कनेक्ट नसेल तर इथं कनेक्ट नंबर म्हणून एक ऑप्शन येतो. त्या कनेक्ट नंबरला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. आता मी थोडं खाली येतो. माझा ऑलरेडी एक नंबर आहे. भरपूर सारे नंबर असतात. मी हा एक नंबर डेमोवाला जो आहे तो सिलेक्ट करून घेतो. नंतर थोडं खाली स्क्रोल करायचं. थोडं खाली स्क्रोल करायचं. थोडं खाली स्क्रोल करायचं. पुन्हा एक प्रश्न आहे माझा तुमच्या सर्वांना. आजचा क्लास मे बी 5-10 मिनिटं मागे पुढे होऊ शकतो. आजपर्यंत किती व्यावसायिकांनी YouTubeला किंवा एखाद्याचा वेबिनार बघून ॲड्स मॅनेजर मधून जाहिरात लावली. लीड सुद्धा आल्या. पैसे सुद्धा स्पेंड झाले आणि ती लीड टाइमपास वाली निघाली. म्हणजे तिला प्रोडक्ट घ्यायचं नव्हतं, फक्त टाइमपास फालतू इन्क्वायरी करणारी निघाली. काहींनी कॉल केल्यावरती ब्लॉक करून टाकले. हॅलो म्हणायच्या आधी, हॅलो मी तुम्ही आमची जाहिरात लगेच कट. असं किती लोकांसोबत झालेलं आहे? ओके. भरपूर साऱ्या लोकांसोबत झालेलं आहे. ओके. 4 टाइम्स. ओके. कधी प्रयत्न केला का बरं जाणून घेण्याचा, की हे असं का झालेलं आहे? त्याचं एक सिंपल रिझन आहे. ते म्हणजे हे परफॉर्मन्स गोल. तुम्ही Facebookला सांगितलंच नाही, की तुमचा परफॉर्मन्स गोल काय आहे? नेमकं जाहिरात लावल्यानंतर, ॲड रन केल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षित आहे? इथे स्पष्ट लिहिलेलं आहे. सेट युअर गोल सच ॲज मॅक्सिमाइझ कन्व्हर्जन किंवा कन्व्हर्सेशन व्हॅल्यू. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मॅक्सिमाइज नंबर ऑफ कॉन्व्हर्सेशन्स. त्यामध्ये लिहिलेलं आहे, "वी विल ट्राय टू शो युअर ॲड्स टू पीपल मोस्ट लाइकली टू हॅव कॉन्व्हर्सेशन विथ यू थ्रू मेसेजिंग." म्हणजे आम्ही तुमची जाहिरात अशा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू, जी लोकं तुमची जाहिरात पाहिल्यानंतर तुमच्याशी WhatsAppवरती, कॉलवरती बोलतील, तुम्हाला स्वतःहून प्रश्न विचारतील, प्राइस विचारतील आणि प्रॉडक्ट पर्चेस करतील. ना की हायचा रिप्लाय टाकला की समोरून ब्लॉक, रिप्लाय केला की ब्लॉक, कॉल केले की ब्लॉक. अरे असं कुठं असतं का? असतं असं जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजिक ॲड रन नाही केली तर. ओके. सो इथे परफॉर्मन्स गोल तुम्हाला तुमचा सेट करायचा. दॅट इज मॅक्सिमाइज नंबर ऑफ कॉन्व्हर्सेशन्स. जास्तीत जास्त लोकांशी संवाद करणं इज दी रिअल हे. हां, बरोबर. ओके. थोडं खाली स्क्रोल करायचं आता. हे झाल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं. इथं आहे बजेट अँड शेड्यूल. बजेट अँड शेड्यूल. बजेट अँड शेड्यूलमध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं डेली बजेट आणि सेकंड असतं लाईफ टाईम बजेट. डेली बजेट आणि लाईफ टाईम बजेटमध्ये आपण काय सिलेक्ट करायचं? तर ऑब्व्हियसली आपण सिलेक्ट करायचं डेली बजेटला. कशाला सिलेक्ट करायचं? डेली बजेटला आपण सिलेक्ट करायचं आहे. डेली बजेटला सिलेक्ट केल्यानंतर बजेट किती टाकायचं? किती लोकं इथे बरं, जे जाहिरातींवरती पैसे खर्च करायला घाबरतात? बिनधास्त सांगा, लाजूक बिलकुल नका.
ओके. किती लोकांना असं वाटतं, की मी पैसे तर लावेल, मला जर रिटर्न मिळणार असतील ना, तर मी खर्च करायला सुद्धा तयार आहे. त्यांनी 1 असं टाइप करा. येस, ग्रेट. दॅट्स द स्पिरिट. बरोबर आहे. किती लोकं डेली ₹100 लावण्याच्या मानसिकतेने आलेले आहेत. त्यांनी 2 टाइप करा. आणि किती लोक अशी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे, की सर तुम्ही सांगाल तेवढे पैसे ॲड वरती लावतो, पण मला चांगला रेव्हेन्यू मिळाला पाहिजे. त्यांनी 3 टाइप करा. येस. ज्यांनी 3 टाइप केले त्यांच्यासाठी सांगतो. असं काही नाही, सगळ्यांना सांगतो. ओके. सो बघा, जितकं मी मागच्या 5 वर्षांपासून लाखोंमध्ये महिन्याला खर्च करतो ॲड्स वरती. माझी एक गोष्ट लक्षात आलेली आहे. ती गोष्ट मी आता तुम्हाला शेअर करतोय. इथे पैसे लावायला बिलकुलही घाबरायचं नाही. एक सिंपल गणित मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, डेलीचं बजेट मी लावलं ₹500. म्हणाल, "सर ₹500 डेलीचं म्हणजे महिन्याचे किती झाले? ₹15,000 झाले." एवढं शक्य नाही. समजून घ्या. फक्त आता बारकाईने कॅल्क्युलेशनकडे लक्ष द्या. डेलीचं बजेट लावलं तुम्ही ₹500. कॅल्क्युलेटर ओपन करतो. आता डेलीचं रोजचाच हिशोब करू. ₹500 लावल्यानंतर तुम्हाला एक लीड पडेल ₹10. 5 ते ₹10 पडेल. पण तुम्ही सेफर साइड किती पकडून चला? ₹10 पकडून चला. आपण याला डिव्हाईड करू 10 ने. किती झाले? 50 झाले. म्हणजे तुम्हाला ₹500 ॲड वरती खर्चल्यानंतर किती लीड्स येतील? 50 लीड्स येतील. आता एव्हरेज प्रॉडक्ट व्हॅल्यू, एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू, एव्हरेज किती रुपये पकडायचे आपण जे ज्याची आपल्याला ऑर्डर मिळेल. आता 50 मधले 50 लोकच काही खरेदी करणार नाहीत. 50 मधले आपण असं पकडूयात की 10च लोक खरेदी करतील. ओके, किती लोक? 10च लोक. ओके. आणि आपण एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू किती रुपये पकडायची? ₹500 पकडूयात? की ₹200 पकडायची? की ₹300 पकडायची? किंवा ₹1000 पकडायची? किती पकडायची मला चॅट बॉक्समध्ये सांगा. मेजॉरिटी आपण हे करूयात. एव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू कमीत कमी इतक्याचं प्रोडक्ट 10 लोकांना तर विकलं जाऊच शकतं. 500, 1500. ठीक आहे. 1500 मध्ये आपण 500 पकडूयात. ठीक, मी 500 सिलेक्ट करतो. किती झाले? ₹5000 झाले. याच्यातून मायनस करायचा तुमचा ऍड वरचा खर्च. दॅट इज ₹500. किती रुपयांचा रेव्हेन्यू झाला? ₹4500 तुमचा रेव्हेन्यू झाला डेलीचा. त्याच्यातून तुम्ही ऑपरेशनल कॉस्ट मायनस करा. दॅट विल बी युअर प्रॉफिट. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, की जाहिरातींवरती पैसे खर्च करायला घाबरू नका. पैसे बिनधास्त खर्च करा, बिनधास्त रेव्हेन्यू मिळवा. जोपर्यंत तुम्ही पैसे टाकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला लीड्स येणार नाही. मार्क झुकरबर्ग काय आपला कोणी नाहीये. बरोबर ना? तर आपल्याला काय करायचं? ॲडवरती बिनधास्त खर्च करायचे. मिनिमम किती टाकू शकता? मिनिमम ₹100 टाकू शकता. ओके. सर म्हणतात मार्क झुकरबर्ग आपला जावई नाही आणि आपण मार्कचे जावई नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून पैसे टाकायचे. नेमके ₹200 सिलेक्ट करतो डेलीचे. त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं. स्टार्ट डेट आणि एंड डेटला काहीच करायचं नाही. हाऊ टू टेक ऑनलाईन मीटिंग. कसली मीटिंग? ओके. स्टार्ट डेट आणि एंड डेटला काहीच करायचं नाही. सो कन्सल्टेशन हवंय तुमचं बिझनेस ग्रोथसाठी. कन्सल्टेशन? बरं. सांगतो प्रोसेस काय आहे ते. सांगतो, सांगतो. ओके. स्टार्ट डेट, एंड डेटला काहीच करायचं नाहीये. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायला चाललेलो आहे, त्याचं रिझन तुम्हाला कळेल प्रज्ञाची आता पुढे. ओके. आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगायला चाललेलो आहे, ज्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला खूप चांगल्या प्रकारचा रेव्हेन्यू जनरेट करू शकता. तर ती आहे ऑडियन्स कंट्रोल. थोडं खाली स्क्रोल करायचंय.
थोडं खाली स्क्रोल करायचंय. थोडं खाली स्क्रोल करायचं. इथे तुम्हाला दिसेल ऑडियन्स नावाचा फीचर, ऑडियन्स नावाचा टॅब. प्लीज चॅट आता बंद करा. मी चॅट बॉक्स ऑफ नाही करत आहे कारण मला सारखंच ऑन ऑफ करावं लागतंय. आता तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या. ओके, प्लीज स्क्रीनकडे लक्ष द्या. ओके, आता इथं आहे ऑडियन्स वाला विषय. खूप सिरियस विषयावरती बोलतोय आपण आता. ऑडियन्स वाला विषय, ऑडियन्स वाला पार्ट. ऑडियन्स मध्ये थोडं जर तुम्ही खाली स्क्रोल केलं, येस येस, थोडं जर खाली स्क्रोल केलं, थोडं जर खाली स्क्रोल केलं तर इथं तुम्हाला दिसेल लोकेशन. इथे लोकेशन टाकायचं नाही. एज, इथे एज टाकायचं नाही. लँग्वेज, इथं लँग्वेज टाकायचं नाही. काय हो सर, असं का नाही करायचं? तर का नाही टाकायचं? दुसऱ्या ठिकाणी टाकायचं, म्हणून इथं नाही टाकायचं. थोडं खाली स्क्रोल केलं तर इथं तुम्हाला दिसेल एक ऑप्शन ज्याचं नाव आहे फर्दर लिमिट युअर ऑडियन्स. काय दिसेल तुम्हाला? फर्दर लिमिट युअर ऑडियन्स. तर तुम्हाला फर्दर लिमिट युअर ऑडियन्सला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल रीच राईट ऑडियन्स आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल रीच लिमिटेड ऑडियन्स. काय दिसेल? थर्ड नंबरचा ऑप्शन, तो म्हणजे रीच लिमिटेड ऑडियन्स. त्यावरती क्लिक करायचंय आणि कंटिन्यू बटनला क्लिक करायचंय आणि पुन्हा वरती स्क्रोल करायचंय आणि इथं आहे लोकेशन. लोकेशनला क्लिक करायचंय आणि तुम्हाला जिथे कुठे जाहिरात लावायचे ते लोकेशन या ठिकाणी टाकायचंय. फॉर एक्झाम्पल मला लावायचे पुण्यामध्ये, तर मी टाईप करतो पुणे. पुणे, पुण्याच्या किती किलोमीटर एरियामध्ये ऍड लावायचे? तर मला पुण्याच्या 50 किलोमीटर एरियामध्ये ऍड लावायचे. भरपूर साऱ्या लोकांना असं वाटतं की मी मल्टिपल लोकेशन सिलेक्ट केले तर माझे एक्स्ट्राचे पैसे लागतील. असं मुळीच नसतं. तुम्ही पाहिजे तेवढे लोकेशन सिलेक्ट करा. तुम्हाला खर्च जेवढा व्हायचा आहे तेवढाच होणार आहे. म्हणजे प्रति लीड ₹10, ₹5 ते ₹10 पकडून चला. पुणे, नाशिक, ओके, नाशिक. नाशिकचा किती किलोमीटर एरिया आहे ते सिलेक्ट करायचं. सातारा, सातारा. तुम्ही म्हणाल सर महाराष्ट्रात अशी कितीतरी शहर आहेत, तर काय सगळ्या शहरांची नावं टाकत बसायची का? मुळीच नाही. तुम्हाला जर असं वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रात जाहिरात लावायची, टाईप करा महाराष्ट्र, MAHARASHTRA. माईक हातात आहे त्याच्यामुळे टायपिंगला थोडा प्रॉब्लेम येतोय. हम्म. महाराष्ट्र, महाराष्ट्र सिलेक्ट केला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक फेसबुक युजरला तुमची जाहिरात दिसणार आहे. व्हॉट? हां, किती पण लोकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. किती पण तुम्हाला पाहिजे तेवढे लोकेशन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता तुम्हाला असं वाटतं, की सर नाही यार मला संपूर्ण भारतात जाहिरात लावायची आहे. तर कसं करायचं? येस, तुम्ही संपूर्ण भारतात जाहिरात लावू शकता. टाइप करा इंडिया. इंडियाला सिलेक्ट करायचं. येस, येस. किती पण लोकेशन सिलेक्ट करू शकता. आता तुम्हाला किती व्यवसाय इथे असे आहेत, ज्यांना भारताच्या बाहेर जाऊन व्यवसाय करायचा आहे. त्यांनी टाइप करा त्या देशाचं नाव. फॉर एक्झाम्पल USA. तर इथं टाइप करा USA, युनायटेड स्टेट्स. मला लावायचे जपानमध्ये, टाईप करा जापान. जिथे फेसबुक चालतं तिथं तुम्ही घरी बसून त्या देशात ऍड रन करू शकता. UAE. तर इथं सगळ्या तुमच्या त्या लोकेशनला ऍड दिसेल. आता याला मी क्लोज करतो. दुबई, येस तुम्ही दुबईला पण ऍड रन करू शकता. आणि राईट नाव आता मी सिलेक्ट करतो महाराष्ट्र ओनली. ओके, इथे मी टाईप करतो महाराष्ट्र. महाराष्ट्र इंडिया. आता संपूर्ण भारतात आपली ऍड दिसेल. ओके, त्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं, थोडं खाली स्क्रोल करायचं. इथं आहे एज ग्रुप. कोणत्या वयोगटातल्या लोकांना तुम्हाला तुमची जाहिरात दाखवायची? पेन्सिल बटनला क्लिक करायचं आणि इथं सिलेक्ट करायचं एज ग्रुप. मला दाखवायची 22 ते 45 वयोगटातल्या लोकांना जाहिरात आहे. तर मी सिलेक्ट करतो 22 ते 45. इथं 22 ते 45 तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याला क्लोज करायचं. कोणत्या जेंडरच्या लोकांना जाहिरात दाखवायची आहे? म्हणजे स्त्रियांना दाखवायचे, पुरुषांना दाखवायचे की सर्वांना दाखवायचे? इथे तुम्ही ऍज पर युअर प्रोडक्ट, ऍज पर युअर सर्व्हिस तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे, की फक्त स्त्रियांना दाखवायची असेल तर फक्त स्त्रियांना दाखवू शकता, फक्त पुरुषांना दाखवायची असेल तर फक्त पुरुषांना देखील तुम्ही ऍड जी आहे ती ऍड दाखवू शकता. त्यानंतर
सगळ्यात जबरदस्त असा ऑप्शन दॅट इज डिटेल्ड टार्गेटिंग. फार महत्वाचा आणि जबरदस्त असा ऑप्शन आहे. डिटेल टार्गेटिंग मध्ये तुम्ही आल्यानंतर इथं क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला तुमची जाहिरात कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांना दाखवायची. फॉर एक्झाम्पल मला जाहिरात दाखवायची बिझनेस ओनरला, तर इथे मी टाईप करेल बिझनेस. तर माझी जाहिरात दिसेल बिझनेस अँड फायनान्स मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना. मला डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना जाहिरात दाखवायची, तिथे लिहायचं डिजिटल. डिजिटल मार्केटिंग, तर माझी जाहिरात डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना जाहिरात दिसणार. मला माझी जाहिरात एसईओ मध्ये इंटरेस्टेड असलेल्या लोकांना दाखवायची, तिथे लिहितो मी एसईओ अँड ऑनलाईन मार्केटिंग. मला माझी जाहिरात ऑन्टरप्रिन्युअरला दाखवायची, तिथे लिहायचं ऑन्टरप्रिन्युअरशिप. आता इथे तुम्हाला किती लिहायचे, तर 10 कीवर्ड टाकायचे असे, जे की टार्गेटिंग असतील. तिथं ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करतो. मला छोट्या व्यवसायांना टाकायचं, मी स्मॉल बिझनेस ओनर सिलेक्ट करतो. मला इथे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना दाखवायचे ते सिलेक्ट करतो. सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर मार्केटिंग मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना सिलेक्ट करतो. ओके. त्यानंतर इंस्टाग्राम मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना सिलेक्ट करतो. असे किती कीवर्ड सिलेक्ट करायचे, तुम्हाला 10 कीवर्ड सिलेक्ट करायचे आहेत. असे हे 10 कीवर्ड आहेत. आता मला सांगा, एज्युकेशन. येस, तुम्ही एज्युकेशन इथे टाईप करू शकता. एज्युकेशन मध्ये इंटरेस्ट असलेल्या लोकांना तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मला सांगा, माझा एक छोटासा प्रश्न आहे. किती लोकांना वाटतं बरं की इथं तुम्ही स्वतःहून आलेले आहेत, आणि किती लोकांना वाटतं की इथे माझ्या स्ट्रॅटेजीमुळे तुम्ही आलेले आहेत, म्हणजे मी ऍड त्या प्रकारे लावली म्हणून तुम्ही इथे आलात, म्हणजे बिकॉज ऑफ माय ऍड, बिकॉज ऑफ मी, की तुम्ही बाय ओन. आय थिंक येस, यू आर राईट. बिकॉज ऑफ ऍड, बिकॉज ऑफ मी, समटाइम्स बिकॉज ऑफ यू ऑल्सो, बिकॉज ऑफ सब्जेक्ट, बिकॉज ऑफ निश, भरपूर सारे रिझन आहे. आता मला सांगा, जसं मी इथे महाराष्ट्रातल्या, एक काम करा, सगळ्या 2 मिनिटं, ज्यांनी ज्यांनी कॅमेरे बंद केले तर 2 मिनिटं सगळ्यांनी कॅमेरा चालू करा. भरपूर वेळ झाला मला पाहताय, माझ्या स्क्रीनला पाहताय. 2 मिनिटं सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा आणि स्वाईप करा थोडस. असं फोन आहे ना, त्या फोनला असं असं थोडं स्वाईप करा, लेफ्ट राईट लेफ्ट राईट, आणि बघा काय दिसतायत लोकांचे चेहरे. बघा, आपले चेहरे दाखव बरं सगळ्यांना, काय दिसतंय बघा. तुम्हाला एक गोष्ट दिसेल, तुम्हाला इथे दिसेल प्रत्येक माणूस मराठी आहे. तुम्हाला इथे दिसेल प्रत्येक व्यक्ती 22 ते 45 वयोगटाचा आहे. जे जास्त वयोगटाचे 45च्या पुढचे, ते फार जास्त इंटरेस्टेड आहेत. तुम्हाला हे दिसेल की सगळेजण लिहितायत, नोट्स काढतायत. तुम्हाला हे दिसेल की सगळ्यांना इंटरेस्ट आहे. तुम्हाला हे दिसेल की सगळे व्यावसायिक आहेत. मग मला सांगा, इतकी सगळी लोक, येस ऋषी, इतकी सगळी लोक सेम कॅटेगरीची, सेम माइंडसेटची एका रूम मध्ये कलेक्ट करणं इझी आहे का? व्हॉट डू यू थिंक? एका रूम मध्ये एवढी सगळ्या सेम विचारधारेची, सेम पर्स्पेक्टिव्हची लोक एका रूम मध्ये कलेक्ट करणं शक्य आहे का? नो. मग मी कसं काय केलं? मी केलं की मेटाने केलं, की स्ट्रॅटेजीने केलं? बरं, तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी पाहिजे तशी लोक तुम्ही आणू शकता. मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की तुम्ही देखील तुम्हाला पाहिजे तशी लोक तुमच्या व्हॉट्सअपला मिळवू शकता. 100%, 100% इझी आहे हे. आता पुढे जाऊयात आपण. थोडं खाली स्क्रोल करायचं. लँग्वेज बेस्ड टार्गेटिंग करायचं असेल, फक्त भाषांवरनं टार्गेट करायचं असेल, ते पण तुम्ही करू शकता. बाकी पॉलिसी प्रायव्हसीला काहीच करायचं नाही, प्लेसमेंटला काहीच करायचं नाही, नेक्स्ट बटनला क्लिक करायचं. आणि इथे येतं तुम्ही ऍडच्या तिसऱ्या लेवलला, हे आहे ऍड नेम, याला डबल क्लिक करायचं.
जर इमेज लावणार असाल इमेज सिलेक्ट करा, व्हिडिओ लावणार असाल व्हिडिओ सिलेक्ट करा. तर इथे मी लावतोय इमेज, तर इथे मी इमेज 01 ला सिलेक्ट करतो. त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं, पार्टनरशिप ऍड असेल तर ऑफ करायचंय, नसेल तरी पण ऑफ करायचंय, कारण याचा आणि आपला काहीच संबंध नाही, याला ऑफच करायचंय. आयडेंटिटी मध्ये तुमचं फेसबुकचं पेज ऑटोमॅटिक येईल, तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट ऑटोमॅटिक येईल, तुमचा व्हॉट्सअप नंबर ऑटोमॅटिक येईल. याला पण काहीच करायचं नाहीये. त्यानंतर यायचंय ऍड सेटअप मध्ये. कुठे यायचंय? ऍड सेटअप मध्ये. ऍड सेटअप मध्ये ढिगभर गोष्टी असतात, भरपूर साऱ्या गोष्टी असतात, परंतु इथे तुम्हाला जगाच्या पाठीवरती कुठेही असाल, कशाही प्रकारचे ऍड रन करत असाल, ऍड सेटअप मध्ये तुम्हाला एकच गोष्ट सिलेक्ट करायची आहे, ते म्हणजे क्रिएट ऍड. काय सिलेक्ट करायचंय? क्रिएट ऍडला सिलेक्ट करायचं, बाकी कोणत्याच ऑप्शनला सिलेक्ट करायचं नाही, म्हणजे फॉर्मॅटला काहीच करायचं नाही. थोडं खाली स्क्रोल करायचं, इथं आहे ऍड क्रिएटिव्ह. सेटअप क्रिएटिव्हला क्लिक करायचं, इमेज ऍड लावणार असेल इमेजला सिलेक्ट करा, व्हिडिओ ऍड लावणार असेल व्हिडिओला सिलेक्ट करा. व्हिडिओ ऑलवेज बेटर, व्हिडिओ ऑलवेज बेटर. इथे मी व्हिडिओ ऍड सिलेक्ट करतो. चला, व्हिडिओ ऍडला सिलेक्ट केलं. त्यानंतर अपलोड बटनला क्लिक करून इथून तुम्ही तुमच्या गॅलरीमधून एक व्हिडिओ जो आहे तो इथं अपलोड करून घेऊ शकता. माझा ऑलरेडी एक व्हिडिओ तो सिलेक्ट करतो. नेक्स्ट करायचं. एकदा व्हिडिओ पाहून घ्यायचा व्यवस्थित आहे का. मला ना चैतन्य सरांसोबत बोलायचे खूप जास्त. की पेन कंटिन्यू करायचं. आता इथं क्रॉपिंग मध्ये, व्हर्टिकल मध्ये ओरिजिनल, स्क्वेअर मध्ये पण ओरिजिनल, हॉरिझॉन्टल मध्ये पण ओरिजिनल, आणि नेक्स्ट करायचं. इथे तुम्हाला जाहिरात लिखाण करायचं, म्हणजे ऍडचं कॉपी रायटिंग करायचंय. प्रायमरी टेक्स्ट, हेडलाईन, डिस्क्रिप्शन, आणि इथं आहे कॉल टू ऍक्शन, म्हणजे बटन, जे तुमच्या जाहिरातीखाली बटन असेल की नाही ते बटन. इथे भरपूर सारे बटन असतात. सी डिटेल्स, गेट प्रमोशन, अप्लाय नाव, बुक नाव, कॉन्टॅक्ट अस, गेट कोटेशन, एन्क्वायरी नाव, सी डिटेल्स, लर्न मोर, ऑर्डर नाव, गेट अपडेट्स, शॉप नाव, साइन अप, सबस्क्राईब, सेंड व्हॉट्सअप. मला जे अप्रोप्रिएट वाटतं ते सिलेक्ट करायचं. मी सेंड व्हॉट्सअप मेसेजला क्लिक करतो. प्रायमरी टेक्स्ट, हेडलाईन, डिस्क्रिप्शन तुम्ही चॅट जीपीटी कडून घेऊ शकता, किंवा नाही आलं तर मला सांगा, मी उद्या किंवा परवा तुम्हाला सांगून देईल. ओके, माझ्याकडे आता एक आहे तयार केलेलं, ते मी कॉपी पेस्ट करतो, कारण आपल्याकडे आता वेळ नाहीये फार. ओके, हे चॅट जीपीटी सोबत जरी तुम्ही बोलला तरी तुम्हाला ते जाहिरात लिखाण करून देईल. इथे मी कॉपी रायटिंग मध्ये येऊन हे कॉपी रायटिंग सिलेक्ट करतो. पेस्ट, प्रायमरी टेक्स्ट, हेडलाईन कॉपी करतो. 7 दिवसांचा लाईव्ह डिजिटल मार्केटिंग क्लास. कल्पना करा मित्रांनो, 3 दिवसांच्या क्लासमध्ये जर मी तुम्हाला फ्री मध्ये इतकं शिकवत असेल, तर आपल्या पेड क्लासमध्ये काय काय असेल सांगणार आहे, त्याबद्दल पण माहिती पण उद्या. आज आधी कामाच्या गोष्टी. ओके, कॉपी करायचं, इथे यायचं, देन पेस्ट करायचं, आणि नेक्स्ट करायचं, आणि डन करायचं. ओके, सो आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला असं वाटेल, रिग्रेट होईल की यार मी यापूर्वी का केलं नाही. झालं, इतकीच असते जाहिरात लावायचं काम, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये, आणि हाच सेटअप तुम्हाला काही नाही, हायेस्ट क्वालिटी लीड आणून देईल. आता तुमची जाहिरात कशी दिसते हे पाहण्यासाठी इथं ऍडव्हान्स प्रिव्ह्यूचं बटन आहे, त्यावरती क्लिक करायचं. तुमची जाहिरात कुठे, कधी, कशा प्रकारे दिसेल हे तुम्हाला दिसेल, म्हणजे इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला सगळ्या ठिकाणी हीच जाहिरात दिसेल, असं बटन दिसेल लोकांना. ओके, ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला ही ऍड जी आहे ती दिसत राहील. या व्यतिरिक्त काहीच पेड क्लास बद्दल सांगेल मी तुम्हाला, फीज अँड ऑल सांगेल, किती चार्जेस आहे सांगेल, कसं जॉईन करायचं ते सांगेल, किती ऍडमिशन सीट्स असतात ते पण सांगेल. पण आता हे बघूया. आता तुम्हाला काय करायचंय? काहीच करायचं नाही. बाकीचे जे काही ऑप्शन त्याकडे बघायचंच नाही. म्हणजे इथं ट्रॅकिंग बघायचं नाही, टेस्टिंग बघायचं नाही, काहीच करायचं नाही. जस्ट पब्लिश बटनला क्लिक करायचं. पब्लिश बटनला क्लिक केल्यानंतर 6
तासांनी तुमची जाहिरात ऍक्टिव्ह होईल. किती तासांनी? 6 तासांनी. मग त्या 6 तासांमध्ये काय होईल? त्या 6 तासांमध्ये फेसबुक तुमची जाहिरात चेक करेल. 249चा क्लास कधी आहे? 249चाच क्लास हा फ्री मध्ये मॅडम. 249चाच क्लास फ्री मध्ये. तर 6 तासानंतर तुमची जाहिरात चालू होईल. आता पब्लिश केल्यानंतर आता तुम्हाला यामध्ये पैसे ऍड करायचे. कसे ऍड करणार? इथे लेफ्ट हँड साईडला बिलिंग अँड पेमेंट्स आहेत. तर बिलिंग अँड पेमेंट्सला क्लिक करायचं आणि जे काही तुमचं डेलीचं बजेट आहे त्या बजेटला क्लिक करायचं. ऍड फंडला क्लिक करायचं. ईशानजी, आपण ह्या वीक मध्ये ही ऑफर ठेवलेली फ्री मध्ये आपला क्लास आहे. हा. इथे तुमचं जे काही बजेट आहे ते बजेट टाकून घ्यायचं. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये जे काही ते तुम्ही टाकून घ्यायचे. रोजच्या रोज पैसे ऍड करून घ्यायचे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, व्हॉट्सअप युपीआय जे पाहिजे ते तुम्ही 250 रुपये मी पण भरले आहेत. ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. इथे याला क्लिक करायचं आणि त्या तुमच्या हिशोबाने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ऍड करून घ्यायचे आहेत. पण आपण आधी बजेट ऍड केलेलं होतं ना. बजेट तिथं मेन्शन केलं फक्त, पण पैसे कुठे भरलेले? पैसे भरलेच नव्हते, तर पैसे ते इथे टाकायचे. आता तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. इतकं सगळं करून अकाउंटमध्ये पैसे भरायचेत. आता त्यापुढे काय? ऍड सुरू होते पब्लिश केल्यानंतर रात्री, सॉरी, 6 तासानंतर. तर ऍड तुम्हाला सुरू करायचे रात्री 12 वाजता. हा कोणताही मुहूर्त नाहीये. ऍड किती वाजता सुरू करायची तुम्हाला? रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता का सुरू करायची याचं रिझन तुम्हाला सांगतो. मला सांगा, आपल्या महाराष्ट्रातली लोक सकाळी किती वाजता उठतात तो? सकाळी किती वाजता लोक उठतात आपल्या महाराष्ट्रातली? पटपट मंडळ चॅट बॉक्स मध्ये सांगाल. 6 AM, 5 AM, ओके. 7, 5, 4:30, 6. ऍव्हरेज आपण 6 पकडूया. जाहिरात सुरू व्हायला किती वेळ लागतो? जाहिरात सुरू व्हायला किती तास लागतात पब्लिश केल्यानंतर? कळालं तुम्हाला रात्री 12 वाजता ऍड का रन करायची? कळालं का रात्री 12ला ऍड रन करायची? येस. बर, मला सांगा, हे बिझनेस तर होत राहील, मला तर तुमची काळजी आहे. जेवण किती लोकांनी केलंय? जेवण किती लोकांनी केलेलं आहे? किती लोकांचं राहिलंय? बर, आता एक काम करा. हा क्लास आता आपण 2-3 मिनिटात संपवूयात आणि तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हात धुवा, जेवण करा. रेकॉर्डिंग तोपर्यंत मी पुढच्या 15-20 मिनिटानंतर ऍड करून देतो. रेकॉर्डिंग बघायला सुरुवात करा जेवण झाल्यानंतर. आणि नोट्स पुन्हा एकदा काढा आणि रात्री 12 वाजता ऍड रन करायला सुरुवात करा. म्हणजे उद्या बुधवारी तुमच्या व्हॉट्सअपला हाय क्वालिटी लीड्स आलेल्या असतील. बरं, आता एक प्रश्न तुम्हाला विचारतोय. इथे किती व्यावसायिक असे आहेत, ज्यांना आता रिग्रेट होतोय की हा क्लास मी यापूर्वीच करायला पाहिजे होता आणि ऍड मी यापूर्वीच रन करायला पाहिजे होती? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आर टाईप करा. आर. किती व्यावसायिक आहेत असे इथे, ज्यांना रिग्रेट होतं की यार हे हे आधी करायला पाहिजे होतं? ओके, हरकत नाही मित्रांनो. आपण आणखीन पण लेट केलेलं नाहीये. अजून पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या डिटेलमध्ये आपल्याला शिकायच्यात. रिग्रेट करायची काही गोष्ट नाहीये. फार रिग्रेट होतोय. ओके, काही हरकत नाही. होऊन जाईल. तुम्ही फक्त प्रॉपरली करा. फक्त तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी हवी होती. ती प्रॉपर स्ट्रॅटेजी मी तुम्हाला डिलिव्हर करतोय. तुम्हाला फक्त प्रॉपरली इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. किती लोक असे आहेत ज्यांना आपल्या 7 दिवसांच्या लाईव्ह क्लासला पेड येतो? फ्री मध्ये नाहीये. हा जसा फ्री मध्ये होता पेड आहे. किती लोकांना तो पेड क्लास जॉईन करायचा आहे? फीज फीज तुमच्या खिशाला परवडेल एवढीच आहे. किती लोकांना इंटरेस्ट आहे बरं की 7 दिवसांचा क्लास जॉईन करायचा मला तो? इसके लिए पैसे लगेंगे, राइट? सर म्हणतायत इसके लिए पैसे लगेंगे. राईट राईट राईट. हा, पेड आहे आपला. आपलं काही झाकून लपून छपून तसलं काही नाहीये. जे आहे जितकं आहे तसंच आहे. बरं, आता तुम्हाला एक गिफ्ट देऊ का? खरं तर गिफ्ट नाही म्हणता येणार त्याला, पण
हा ऍड रन केल्यानंतरची पुढच्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात. तर त्या गोष्टींसाठी एक मी तुम्हाला दाखवतोय. बघा मी स्क्रीन शेअर करतोय. ऍक्च्युअली ते पब्लिकली अवेलेबलच आहे स्टील. तुम्ही युट्यूब ओपन करायचं आणि युट्यूब वरती इथे बघा तुम्हाला यायचंय. या चॅनलची लिंक पाठवून देतो. या चॅनलवरती आतापर्यंत काय काय अपलोड झालंय ते मी तुम्हाला दाखवतो. एआयच्या मदतीने इमेज कशी बनवायची, नफा कसा वाढवायचा, व्हॉट्सअप ब्लॉग झालं असेल तर काय करायचं, इमेज ऍड लावायची की व्हिडिओ ऍड लावायची, ब्रँडिंग कसं करायचं, ग्राहक नाही म्हणालेल्या लोकांना नाही म्हणलेल्या ग्राहका परत कसे मिळवायचे, जाहिरात चालते पण रिझल्ट येत नाही, लीड्स येतात पण इन्क्वायरी क्लोज होत नाही, ब्रँडिंगचे रूल्स, नियर मी सर्च केल्यानंतर आपण प्रॉपर कसं यायचं, रिस्पॉन्स येत नसेल तर काय करायचं, काय केलं पाहिजे, फॉलोअर्सने बिझनेस वाढत नाही, ह्या ज्या काही बिझनेसच्या स्ट्रॅटेजी आहेत, या स्ट्रॅटेजी शिकवतो मी फ्रीमध्ये युट्यूब व्हिडिओच्या स्वरूपात. या चॅनलची लिंक मी तुम्हाला पाठवून देतोय. पटकन ना या चॅनलवरती जा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे भरपूर सारे जुने व्हिडिओज आहेत. जुने म्हणजे भरपूर काही व्हिडिओ आहेत आणि आणखीन भरपूर नवीन व्हिडिओज येणार आहेत, ज्यामध्ये ऍड लावल्यानंतरची प्रोसेस तुम्हाला शिकवली जाते. क्लायंटला कसं कन्व्हिन्स करायचं, कसं कन्वर्ट करायचं, त्यांना प्रॉपर पिच कसं करायचं. चॅनलची लिंक पाठवली, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं. सर फीज किती आहे? वृषालीजी तुमच्या खिशाला परवडेल इतकीच आहे. म्हणजे असं काही तुम्हाला करावं लागणार नाही, की बाबा मला अरेंज करावे लागतील, मला हे करावं लागेल, ते करावं असं काही नाही. तुमच्या खिशाला परवडेल इतकीच आहे. हाऊ टू टेक ऑनलाईन कोर्स टू क्लास टू व्हिडिओ सर. ओके. आपण बोलूयात त्याबद्दल उद्या, की कसं तुम्ही घेतलं पाहिजे. ओके. सो त्या चॅनलवरती जा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा क्लास जबरदस्त असणार आहे. ऑटोमेशन मी तुम्हाला शिकवणार आहे. आठवड्याचं काम फक्त आणि फक्त 1 तासात कसं करायचं हे मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. क्वेशन खूप छान सर. ओके, ओके. आठवड्याचं काम मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. 1 तासात कसं करायचं ते. त्याच्यामुळे उद्याच्या क्लासला जॉइन करा. उद्या आपल्या 7 दिवसांच्या क्लासला ॲडमिशन पण होणार आहे. तर त्या ॲडमिशनची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगणार आहे, की ॲडमिशन कसं करायचं. लिमिटेड सीट्स असतात. इथे आता तुम्हाला दिसतंय 200-300 लोकं. पण इतक्या सगळ्या लोकांना मी घेऊ शकत नाही, कारण मला सपोर्ट पण प्रोव्हाईड करायचा असतो. त्यामुळे उद्याचा क्लास आवर्जून जॉइन करा आणि ज्यांना जॉइन करायचं क्लासमध्ये त्यांनी जॉइन करून घ्या. बाकी थँक यू सो मच. थँक यू सो मच. रिव्ह्यू परफेक्ट सेशन. रिव्ह्यू एक काम करा, YouTube व्हिडिओला जाऊन रिव्ह्यू पोस्ट करा. कमेंटमध्ये पोस्ट करा. म्हणजे मला पण फायदा होईल. नोट्स मिळणार का? हां, त्या क्लासच्या नोट्स तुम्हाला मिळणार. ओके. परफेक्ट सेशन. ज्या काही रिव्ह्यूज असतील ना, तुम्हाला जे काही माझ्याबद्दल बोलू वाटतं, माझ्या टीमबद्दल बोलू वाटतंय, YouTubeचा कोणता पण एखादा व्हिडिओ ओपन करा आणि तिथे कमेंट करा. म्हणजे लोगो को भी दिखना चाहिए ना बॉस. अशाच टेक्निक मी तुम्हाला सांगत राहतो. ती जाऊन सबस्क्राईब करून घ्या. ओके. सो सर प्लीज फीज सुप्रियाजी तुमच्या खिशाला परवडेल इतकीच आहे हो फीज. नका काळजी करू. मी आता एक सांगितलं की तुम्ही लगेच क्यूआर कोड पाठवून द्याल. आता नकोय मला, आपण उद्या बोलूयात. ओके. सो आपण भेटूयात उद्या संध्याकाळी ठीक 8 वाजता. तोपर्यंत थँक सो मच अँड गुड नाईट. मी जेवण करून घेतो, तुम्हीही जेवण करून घ्या आणि ॲड रन करून घ्या. ओके. गुड नाईट.